हॅलो गाईज, तर परत एकदा नवीन ब्लॉगची स्टार्ट आपल्या. मला माहिती खूप गॅप झाला एक ब्लॉग येण्यामागे, कारण की हे नवीन स्टार्टरचं तर थोडी कन्सिस्टन्सी मेंटेन करायला चालू केलंय, प्रयत्न करतो, एफर्ट्स टाकतो, तसं कॉन्टेंट पण आलं पाहिजे म्हणून. तर शॉर्ट्स तर तुम्ही बघितलेलं असाल की मी शॉर्ट्स करायचा प्रयत्न करते, इव्हन ब्लॉग नाही झाला तर इन शॉर्ट आजचा जो व्लॉग आहे तो एका स्पेशल व्यक्तीसोबत आहे. रोज रोज स्पेशल 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 बोलून नंतर तुम्ही म्हणाल की कोण एक स्पेशल व्यक्ती. तर आमच्या घरातलं एक छोटंसं बाळ आहे ज्याला आता आपण भेटायला चाललोय, म्हणजे एक डे त्याच्याबरोबर आज घालवणार आहे आम्ही अक्का. तर त्याला भेटून तुम्हाला पण आनंद होईल. त्याचे बघू आपण तो कसा करतो, काय वागतो, कसा आमच्याबरोबर खेळतो वगैरे त्या गोष्टी. तर हा जो छोटा बाळ आहे ते आमच्या म्हणजे माझ्या सासरकडे सुनीत त्याच्या भावाचा मुलगा आहे, काजलताई आणि आदित्य दादा. तर हे दोघं पण लवकरच ब्लॉगमध्ये दिसतील तुम्हाला. हा त्यांचा मुलगा आहे आणि तो आता 9 महिन्याचा पूर्ण झालेला आहे. त्याला 9 महिने पूर्ण होऊन तो आता 10व्या महिन्यात आहे म्हणजे. तर तसा तो भरपूर मस्तीखोर आहे, पण खूप अतिशय क्यूट आहे. त्याचे व्हिडिओज तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेलच. तो असा माझ्या शॉर्ट्समध्ये वगैरे दिसेलच तुम्हाला मध्ये मध्ये. तर आजचा होल डे मी त्याच्यावर स्पेंड करणार आहे आणि मी कसं त्याच्याबरोबर डे घालवते, तो कसा मस्ती करतो माझ्यासोबत, काय काय करतो, हे सगळं मला तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायला आवडेल. तर प्लीज स्टे ट्यून विथ दिस व्हिडिओ आणि मला कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटतो. त्याचं नाव आहे विराट निकम आणि आम्ही त्याला लाडाने चिकू बोलतो. तर आता आपण चाललेलो आहोत पुढे, बघूया सुनीत सोबत. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत बिल्डिंगमध्ये काजलताईच्या. तर मला सांगायला हवं की ह्या बिल्डिंगमध्ये आमचे 2 रिलेटिव्स राहतात. तर पहिली रिलेटिव्ह म्हणजे जिथे फर्स्ट फ्लोअरला राहतात माझे काका काकी, सुनीतचे काका काकी, जे की माझे पण आता आहेत. आणि 5th फ्लोअरला काजलताई आणि दादा राहतात. तर आता आपण वरती जाणार आहोत 5thला पहिले बाबूकडे. तर चिकूला जाऊन भेटूया वरती आणि मग बघूया. तर आता इथे तुम्ही बघू शकता की सुनीतचा चाललेला आहे टाइमपास. अगं नको दाखव यार, मला सगळ्यांना वाटेल की मी एकच टी शर्ट घालून किती वेळ फिरत असतो. कैसे क्या हो गया. चिकू बिचारा झोपलेला, उठवला थोडासा, बेल वाजवली थोड्या वेळाने भेटायचं. तर आपण बघितलं गाईस, आलो आपण चिकूला भेटायसाठी. तर मला पहिलं वाटलं की तो हसत उठेल, पण बिचारा झोपलेला. आम्ही बेल वाजवल्यामुळे तो जागा झाला आणि थोडासा चिडचिड करायला लागला. पण पूर्ण दिवस आहे आपल्याकडे त्याला दाखवायला. तर पूर्ण व्हिडिओज पूर्ण दिवसाच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. आणि आता आजी त्याला झोपवायचा प्रयत्न करते, पण मला नाही वाटत की तो परत झोपणार आहे. तर तुम्ही बघू शकता आजी. चिकू काय आलं रडायला बाबू, काय आलं मस्ती. आजीचे प्रयत्न चालू आहेत थोपटून झोपवायचे, पण आजीचे दात द्यायला लागले आणि चिकूचे दात द्यायला लागले. दाखवेल मी पूर्ण व्हिडिओ मध्ये चिकूची सगळी मस्ती दाखवेल. फ्रेश झालं. हा, त्याला थोडस फ्रेश मोड मध्ये येऊ दे. विराट निकम बाबू, चिकू, सोनू, मोनू सगळं त्याला घरात बोलतात. मी लागते चिकूची काकी ना. चिकू कोण आम्ही? सुनीत काका आणि मी चिकूची काकी, छोटी काकी. आताच तुम्ही बघू शकता की त्याला दात यायला लागलेले. 2 क्यूट छोटेसे दात आले. 2 छोटेसे क्यूट दात आलेले आहेत आता बाबूला. चालली मस्ती, दिवसभरात कळेलच तुम्हाला मस्ती. की पहिल्या ब्लॉग मध्ये पप्पा आले होते आमच्या ब्लॉग मध्ये, जसं की तुम्ही सुनीतच्या पप्पांना भेटलाच असाल. आता भेटूया सुनीतच्या आजीला. आजी फक्त स्माइल करा, एक स्माइल असं करायचं. ओह माय गॉड, दिस इज माय आजी.
आजीने थोडे मग आज 3 व्यक्ती या बाळाला सांभाळणार आहेत. तिसऱ्यातला म्हणजे सुनीतचं काम चालू असणार आहे, तर तो काय मध्ये मध्ये नसणार आहे, पण मी आणि आजी. तर बाबू हाय कर, बाबू हाय हाय. सगळं तू तर मेन आहे साथ. बाबू हाय कर. वेलकम काकीच्या चॅनल वरती. हे बोल बाबू बोल. सेल कला, सबस्क्राईब कला. क्लासला बोलल्या त्याच्याकडनं. Suit Sacramento green, single breasted, and a touch of vintage to elevate that. आलेले आहेत आज. मम्मी घरी आहेत. व्लॉग मध्ये अजून एक पर्सन रिव्हील आहे, आमच्या मम्मी, ज्या की दिसतील तुम्हाला. सुनीतच्या मम्मी आहेत ह्या. आणि त्या ब्लॉग मध्ये अजून एक मेंबर ऍड होतात, आमच्या मम्मी म्हणजे सुनीतची मम्मी आहेत, त्या माझ्या सासूबाई. तर आज ते आपण फर्स्ट टाइम तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसले असतील. आज त्या घरीच आहेत आणि बाबूला त्या पण भेटायला आल्या आहेत. बघू शकता आजी आणि नातवाचं प्रेम. मम्मी आवाज द्या त्याला. चिक फॅन दाखवतोय चिकू वरती. फॅन दाखवतोय चिकू. आता त्याला समजायला लागलाय हळूहळू. आता चिकू जरा उघडा दिसत आहे तुम्हाला, तर त्याला मी भरवलेला आहे सध्या. तर कपडे खराब केलेत त्याने. त्याला मला वेअर करायचे कपडे थोडे चांगलेवाले, म्हणून मी सध्या त्याला असंच दाखवते. पण तुम्ही बघू शकता की इकडे खेळण्यांपेक्षा त्याला इतर गोष्टी जास्त लागतात. खेळणी कमी आहेत, खेळणी भरपूर आहेत इथे, पण खेळणी सोडून त्याला हे ताट आणि बॉटलची जास्त घेण आहे. ही माझ्या बॉटलची तर जास्तच त्याला आहे. तिचं खाऊन वगैरे झालेलं आहे, त्याची स्वतःची मस्ती चालू आहे. आता इथे थोडं त्याला चेंज करायचंय. खाऊन कपडे खराब केलेले आहेत त्याने. भरवल्यावरती त्याची अशी मस्ती चालूच असते. तर जरा आपण त्याला थोडं बघूया. काय करतो तू बाबू? काय करतो तू? कशाला उड्या मारतो तू? आले 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 आले. काय चाललंय तुझं? तर झालं आमचा चिकू जरासा रेडी. खाऊन पिऊन एकदम. त्याला तर कपडे वगैरे घातलेले आहेत व्यवस्थित सगळे. पिंकला घेऊन दिसतात. त्याला ना मोबाईलवर गाणं ऐकायचंय, म्हणून त्याची गायचं तर आम्ही टीव्हीला जाऊन लावतो त्याच्या आवडीचं गाणं. कसं करतो बाबू तू? भाषा कळत सांगा काय भाषा असेल तर. मामा नाही काका. त्याला फोन हवाय म्हणून त्याचं चाललंय. थोडी मस्ती चाललेली आहे जी की कुरकुरेच्या पॅकेट सोबत. त्याला असं काही ना काही वेगळं लागत राहतं. खूप ऍक्टिव्ह आहे. खूप म्हणजे वाटणार नाही की 9 months मध्ये त्यांनी एवढा तो हे चप्पळ. अशा वस्तू घेऊन फक्त खाली फेकायच्या असतात त्याला. म्हणजे मी सतत उचलून द्यायला असते, उचलून दिल्या का तो फेकून द्यायला मोकळा परत. आता चिकूचा चाललाय टाइमपास. खिडकीच्या तिथे त्याला जायचं नसतं. खेळतोय त्याची एवढी खेळणी आहेत ना आजूबाजूला. नुसत्या गाड्या हव्यात. गाड्यांचे रिपेअरिंग पण चालू केली आम्ही सध्या तशी. तुम्ही बघू शकता गाडीचे टायर रिपेअरिंग चालू झाली. गाडीचे टायर निघायला लागलेत सगळे. बाबू काय खातोय आता? चिको केस फक्त पुढे येतात ते, पण करू आता. त्याचे केस कापायचे आहेत आम्हाला. सध्या कापले नाही आहेत. मार्शमॅलो खातोय चिकू. मार्शमॅलो. हा बॉलकडे. हा हे बॉल आहे. इकडे आहे बॉल. आणि गाडी कुठे? गाडी आपली गाडी ट्रक इथे. फॅन कुठे बाबू? फॅन हा. आजी कुठे? आजी कुठे गेली?
आजी हा वाव आजी या या बघू शकतो किती मोठा पुढे ये 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 काय काय त्याचा टर्न इथे काहीतरी वस्तूकडेच असतो. असा हा बदमाश काढली पिशवी त्याने तिथून. नाटकी आहे ना, ह्याला मी तिथे जाऊन नव्हती देत. आता हा तिथेच उभा राहून मुद्दामून मला हसून दाखवतोय तिथे उभा राहिलाय म्हणून. त्याला ना ते ड्रॉवर खोलायचंय. बाबू नको. आजीचा फोन घ्यायचा त्याला तिथपर्यंत. शेवटी पाडला आजीचा फोन त्याने. बघू शकता तुम्ही. आता खाली बसणार आहे मी. त्याला बसवलंय आता खाली. त्याला आजीचा फोन हवा होता त्याच्यावरच त्याचा टाइमपास चाललाय. उभा राहायला शिकलाय ना तर काय ना काहीतरी धरून उभा राहतो इथे तिथे. ते बघा आता हे मंदिर आहे. मंदिराच्या खालच्या ड्रॉवर्सना ते गोल आहे सपोर्ट, त्याला घेऊन तो उभा राहतो. त्याचा प्रयत्न आहे ड्रॉवर मधनं काय ना काहीतरी काढायचा. फक्त ते ड्रॉवर लगेच बंद होत. त्यांनी शोधून काढलेलं आहे काहीतरी. पण मी आता याला इथून बाजूला गेला. चिकू बास चिकू बास. नो 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 नो. चला खेचा खेची चाललेली आहे. ड्रॉवर मधनं काहीतरी खेचून काढायचं ते. दमून झालेलं आहे. पाणी पिऊन घेतोय म्हणजे परत तेवढीच मस्ती करायला. बघितलं नाटकेला बघितलं. आला आला नाही मी काढते. आला 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 आला. मला तर कळत नाही बोलतोय पण तो किंचाळतो तर आहेच. कारण जसं की त्याला ड्रॉवर मध्ये जायचंय तिकडच्या, पण मी त्याला जाऊन दिलेलं नाही आहे. मला जसं बोलली होती की मी अजून आज तर भरपूर मेंबर्स भेटतील तुम्हाला. जसं की सकाळपासून सुनीलची मम्मी आजी सगळे भेटले. आता ही आहे आमची नणंदबाई, लहानशी नणंदबाई. जसं की मी सांगितलं की तुम्हाला काका काकी याच बिल्डिंग मध्ये राहतात फर्स्ट फ्लोअरला आणि काजलताई आणि दादा फिफ्थ फ्लोअरला राहतात. तर आता आरोही आलेली आहे घरी बाबूला भेटायला. हा याचा आवाज चालूच आहे आणि याचं खूप प्रेम तू चाललंय त्याच्या आत्तूवरती. तर बघू शकता आत्तूची बॅग पण त्याला घ्यायची आहे. काय सोडायचं नाही त्याला. टॉपिक काय आहे? काय मला मस्तीखोर मासा तो एकदम माझ्या घरी गेला. या पण मॅडम दिसतील तुम्हाला व्लॉग्स मध्ये पुढच्या आमच्या सोबत. तर प्लीज टेक कंटिन्यू. हा तुम्हाला फ्री आहे घरात. ही मला सांगत आहे जेव्हा मी ब्लॉग करते. आता मी विचारलं म्हणून सांग. आता ही आहे छोटीशी बाईक चिकूची. तर बोलव काकाला बसायला बाईकवरती. बोलव मैं निकला गड्डी लेके एक मोड़ आया दिल छोड़ आया. आता आज ओळख तर झालीच आहे मध्ये. तुम्हाला पुढे कळेल तिचे अजून कारनामे आणि ती किती मस्तीखोर आहे आणि अजून किती किती तिच्यामध्ये गोष्टी भरल्या त्यामुळे समजेल सगळं. हळूहळू ओपन होईल ते, असं नाहीये काय. त्यावेळी कळेल. आता मॅडम चालत क्लासला, सो आपण त्यांना आता सध्या बाय करूया
फुरसत मध्ये जर भेटली आपल्याला कधी तेव्हा भेटू. So, बाबू झालं आहे जसं की बाबूचं भरपूर तुम्हाला इंट्रोड्यूस झालेलं आहे करून. म्हणजे खूप फॅमिली मेंबर्सची अजून ओळख करून द्यायची आहे तुम्हाला, पण हळूहळू त्या व्लॉग्समध्ये आपण पुढे पुढे जाऊन त्या लोकांना भेटूया. थोडं इंटरेस्टिंग होत राहील व्लॉग, थोड्या गोष्टी आणखी नवीन येतील बघण्यासाठी. आणि मी प्रयत्न करते की कन्सिस्टन्सी ठेवू, डे बाय डे व्लॉग्स बनवू आणि तुम्हाला एंटरटेन करू आणि तुम्हाला आणखीन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या दाखवू, याचा खूप प्रयत्न करते. तर बघूया लवकरच काय वेगळं आणि काय नवीन येतं आहे. पहिली गोष्ट सांगायला आवडेल की येत्या काही दिवसात अजून काहीतरी गोष्टी खूप नवीन येतात ज्या बघण्यासारख्या असतील व्लॉगमध्ये. मे बी तुम्हाला त्या खूप आवडतील सुद्धा. मी प्रयत्न करेल एक्स्ट्रा की त्याच्यामध्ये मी आणखीन इनपुट्स टाकून काय काय गोष्टी आणखीन कोणत्या पद्धतीने दाखवता येतील, व्हिडिओ आणखीन किती अट्रॅक्टिव्ह बनवता येतील या गोष्टींचा. तर बघूया. आज भेटलाच आहात बाबूला द चिकू निकम विराटला, तर त्याचे मी छोटे छोटे क्लिप्स पण पुढे शॉर्ट्समध्ये वगैरे टाकत राहील. तुम्हाला बघायला आवडेलच अशा गोष्टी. आणि होल माझ्या फॅमिलीची पण एकदा इंट्रोड्यूस करून देईल तुम्हाला. तर आज पुरतं इथेच थांबूया आपण आणि नेक्स्ट कॉन्टेंटसाठी प्लीज वेट करा आणि असंच सपोर्ट करत राहा. प्लीज प्लीज खूप सपोर्ट करा, लाईक्स करा, किंवा मग आम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळतं की आम्ही आणखीन असे व्हिडिओज बनवू आणि आमच्या फॅमिली आणि हॅपी मोमेंट्स आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर भेटूया नेक्स्ट मोमेंटला, आणखीन काहीतरी नवीन घेऊन येऊया त्यासोबत. तर आजचा डे इथेच. थँक्यू. बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.